द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत। आता हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता मस्त इथे मसाला फ्राय झालेला आहे, हे बघा, आणि तेल पण छान सुटलेलं आहे। मसाल्यामध्ये काय काय घ्यायचं हे बघूया। इथे कांदा छान मस्त गोल्डन कलर होईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। सर्व मसाले मी असेच इथे फ्राय करून घेणार आहे। इथे आपण मसाल्यामध्ये 4 कांदे असे भाजून घेतलेले, आलं घेतलेले, लसूण घेतलेले आहे। इथे काही खडे मसाले ते घेतलेले, धने घेतलेले, तीळ घेतलेले, खसखस घेतलेली, थोडीशी कोथिंबीर घेतलेली, अर्धी वाटी इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे। असे सर्व साहित्य मी इथे भाजून घेतलेले आहे। इथे मी 2 टोमॅटो असे छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेले। खडे मसाल्यामध्ये पण इथे काय काय घेतलेले ते तुम्ही इथे बघू शकता। इथे मी पुदिना पण घेतलेला आहे, थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। इथे आपला मसाला छान असा बारीक मिक्सरला फिरून झालेला आहे आणि आपलं चिकन पण छान मस्त इथे कुकरला शिजवून घेतलेलं आहे। चला आता आपण फोडणी करून घेऊया। आपण गॅस चालू केला, मोठी कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये आता जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो इथे मी ऍड करणार आहे। इथे अजून जो मसाला होता तो पण इथे ऍड केलेला आहे। मिक्स करून घेऊया। भाजलेलाच मसाला आहे पण पूर्ण या तेलामध्ये आपण पुन्हा एकदा छान मस्त असा तेल सुटेपर्यंत। आता मसाला छान फ्राय झाल्यानंतर इथे मी काही कोरडे मसाले घेतलेले ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। तर कोरडे मसाले टाकल्यानंतर आपण हे पुन्हा याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। मसाला आपण इथे मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण हे छान मस्त फ्राय करूया तेल सुटेपर्यंत। इथे आपण झाकण काढून घेतलेले। मसाला फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी ऍड केलं आणि ते छान इथे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेले, त्यामुळे मी इथे झाकण ठेवलेले। मस्त इथे मसाला फ्राय झालेला आहे, हे बघा, तेल पण छान सुटलेलं आहे। याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहे। हे बघा, इथे मी आता चिकन टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी 1 ग्लास भरून गरम पाणी ऍड करणार आहे आणि हे छान मस्त एकदा उकळी काढून घेणार आहे। इथे मी 1 मोठा ग्लास भरून गरम पाणी इथे ऍड केलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपण ह्याला छान एकदा उकळी काढून घेऊया। इथे मी थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर ऍड केलेली आहे। तुम्हाला जर ही माझी चिकन मसाला ग्रेव्ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि असे छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया।